मी आदरणीय उद्धवजींना विनंती करतो, त्यांना असं वाटतं की हिंदुत्व त्यांना समजलंय, पण हिंदुत्व आणि मराठी पण ज्यांना उमजलंय ते उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुमच्याशी काय बोलायचं हा मला प्रश्न पडलाय. आणि हे जे काही चित्र आहे, हे वातावरण आहे, हे वातावरण मला नाही वाटत कोणाच्याही नशिबात किंवा भाग्यामध्ये असं प्रेम लिहिलं असेल. अर्थात ही माझी पुण्याई नाही, ही माझ्या पूर्वजांची पुण्याई आणि तुमच्या सगळ्यांचं आतोनात प्रेम. मला वाटतं मी आता यापुढे भाषण केलं नाही आणि नुसतं आता तुम्ही हा जयघोष जरी नुसता टीव्हीवरती आपल्या विरोधकांनी पाहिला तरी त्यांचे नॅपकिनसह सगळे कपडे ओले होतील. आणि त्यांना एक प्रश्न पडेल की एवढं सगळं केलं, एवढी माणसं फोडली, चिन्ह चोरलं, वडील चोरले, पक्ष फोडला, तरी शिवसेना संपत कशी नाही? हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही? कारण त्यांना कल्पना नाहीये की शिवसेना प्रमुखांनी रक्त आटवून, विचार पेरून हे एक शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलेलं आहे. पैसे फेकून जमवलेली माणसं नाही आहेत. विचार अंगामध्ये भिनवून कट्टर हिंदुत्वनिष्ठ महाराष्ट्र धर्म पाळणारे हे शिवसैनिक आहेत. आणि मी पहिल्या प्रथम तुम्हाला सगळ्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. 59 वर्ष झाली हे हा जल्लोष पाहून कोणाचा विश्वास बसणार नाही. कारण शिवसेना आज सुद्धा तरुणच आहे आणि नेहमी शिवसेना ही तरुणच राहणार आहे.